तर मित्रांनो आज कुठं चाललो चॅनेल पाहून सांगा कुठं चाललोय. आज चाललोय आपण माळी पाणी मडीला. तर आपला ड्रायव्हर आपला ड्रायव्हर आहे आणि आसिन आहे तुम्हाला लय ब्लॉग मध्ये पाहायला भेटला असं ना, कारण की आसिन पासूनच मी ब्लॉग चालू करतो दरवेळेस. तर आता पुढे पुढे काय काय होते ते नक्की बघा. आणि आता गाडीवर आवाज येत नाही म्हणून ते आता बंद करतोय, गेल्या लगेच चालू करणार आहे. बाय. मित्रांनो मध्ये आलेली साखा जाणार त्यामध्ये चालणार. तर आम्हाला पाडता तुम्ही पाडा ना. अजून खूपच गर्दी इथं. आमुषा कशी असते त्याच्यापेक्षा थोडी पण हाय आज. आम्हाला वाटलं आज गर्दी नसेल. आम्ही ना आमुषाला आलो नव्हतो कारण की आमच्या एका मित्राचं दुःखद निधन झालं होतं, त्याच्यामुळे आम्हाला आमुषाला आता नाही आलं म्हणून आज आलो गुरुवारी. तर आज पण गर्दीच गर्दी गाड्या लावलेल्या सगळीकडे नाद बघतोय. चला आता आपण जाऊ मंदिराकडे. आता आरती चालू होणार आहे 12 वाजता. तर आपण जातोय आता 12च्या आरतीला आणि पाहता आरती वगैरे तुम्हाला सर्व दाखवतो ब्लॉग मध्ये. तर शेवटपर्यंत. तर मित्रांनो आज मी असं विचार करून आलो होतो डायरेक्ट भर पब्लिक मध्ये ब्लॉग करायचा आणि मी टायटल पण तेच लावणार आहे, भर पब्लिक मध्येच ब्लॉग करणार आहे आज. होईन ते होईन, पाहू माझ्यात किती कॉन्फिडन्स आहे आणि किती नाही. तर पाहू शकता इथं किती पब्लिक आहे, चेक करा तुम्ही. ह्याच पब्लिक मध्ये ब्लॉग करणार आज मी ठरवलं डायरेक्ट मनाला. आज काही झालं ना तरी आज ब्लॉग बंद नाही करायचा पब्लिक मध्ये, होईन ते होईन. हा डायरेक्ट चॅलेंज घेऊन टाकला आपण, टॉपचा विषय करून टाकला डायरेक्ट आज. चेक करू शकता, माग पण चेक करू शकता तुम्ही. डायरेक्ट आपण मंदिराकडे चाललोय. इथं पब्लिक बघा. तर आपल्यासोबत आपला मित्र यो मित्र आहे सगळ्या ब्लॉग मध्ये असतो आपला. आणि हेच मला सांगतो की तू काढत जा आणि एकाच साक्ष मित्राचा आपल्याला सपोर्ट आहे की ते म्हणतो ब्लॉग काढ, ब्लॉग कर आणि अपलोड कर. नाही दुसरे मित्र ब्लॉग मध्ये येण्यास डायरेक्ट म्हणतात नाही यायचं असं तसं. तर हेच मित्र आहे तेव्हा आपल्याला डायरेक्ट म्हणतो ब्लॉग चालू कर, बोल काय बोलायचं ते. त्याच्यामुळे आपल्याला एक असं मित्र पाहिजे जीवनात की ते आपल्याला कॉन्फिडन्स देईल. आणि ह्याच मित्रासोबत मी दर नाथांच्या दरबारी जातो. अजून कोणलंही नाथ राहिले आपल्या करायची. त्याच्यामुळे ना तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणत्या नाथाला गेलं पाहिजे याच्यानंतर. तर आम्ही तिथं पण जाणार, याला घेऊन जाणार. हेच राहणार आपल्या सोबत नक्की 100%. इथं बघा किती पब्लिक आता. आता आहे आरती चालू होणार, डायरेक्ट आरती जाणार आम्ही. स्पेशल मी आरतीसाठी 11 वाजता निघतो घरून की 12च्या आरती लागण आमच्या हाती म्हणूनच. तर चेक करू शकता इथं. मित्रांनो पलीकडून आहे ना सगळं बंद आहे. तर आता फक्त एकच रस्ता आहे की इथं जायचं आतमध्ये. तर आपण आता इथं जाऊ, दर्शन घेऊ आणि आरतीसाठी थांबू 15 मिनिटं, कारण की अजून 15 मिनिटं बाकी आहेत आरतीसाठी. इतके आता इथं आरतीसाठी थांबून नाही इकडे. मित्रांनो चेक करू शकता किती गर्दी. आम्ही आहे ना या जागे होतो, या जागेवर की चालू आता ह्या लाईनीत, कारण की आम्हाला मंदिरातून पाहायचं होतं आणि याच लाईनीतून आम्हाला व्ह्यू येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही या साईडला आलोय. आता ह्या लाईनीतून लागून पुढे जाणार आहे. गुरुवार आहे आज, तिथं पण खूप गर्दी आहे. तर मित्रांनो आजीच आहे, आत्ताच आरती संपलेली आहे. गर्दी पहा, चेक करू शकता. आत्ताच आरती संपली आणि आत्ता ब्लॉग चालू केला. गर्दी चेक करू शकता भाई. आम्ही बाबाशी तिथं तर तिथं होतो, आता इकडे आलं कारण की तिथं चांगला व्ह्यू येतो आणि तुम्हाला पण पाहायला दाखवायचं होतं की आरती कशी असते. पण आरतीत ब्लॉग बनवला नाही. तर आत्ता आरती संपली. आता आरती संपले, सगळे बाजू झाले. आता इथं बाहेर निघतोय दर्शन घेऊ, कारण की आता आम्हाला खाली पण जायचं आपल्याला बडीला. आता इथं देऊ, इथं आरती वगैरे झाली. आणि आपला मित्र हाय 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 वागायच आहे. मित्र पण आहे, मित्र. चला आता इथून देऊ आपण डायरेक्ट आता जाऊ कारीब दातांच्या मडी. तर मित्रांनो आता आरती झालेली, सगळे लोक आता त्याच्यात चाललेले आहेत. पाहू शकता किती गर्दी. अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा, पुढच्या ब्लॉग मध्ये आपण कव्हर करू ती इन्फॉर्मेशन. तर आता चला जाऊ इथून. एकदा फ्रेम पहा, फोटोसाठी इथं फ्रेम लावलेली, तिथे येऊन तुम्ही फोटो काढू शकता. ज्याच वाट्यात आलो त्याच वाट्यात जाऊ राहिले. आता तुम्ही बघितलं गर्दी इतकी नव्हती. बरं आता बा मडीचा रस्ता झालेला आहे, आपण मडीला जाणार आहे.
आपल्याला पण ब्लॉक करणार आहे. तर मी विचारतो आता ही आरती ही आरतीला काय होतो तर दरवेळेस ना 12च्या आरतीलाच येतो मी आणि मला आरती त्याची असं वाटते की आरतीचा आवाज येतो म्हणून दरवेळेस 12च्या आरतीला आम्ही येतो आणि इथे किती बघू असतो काही बरं असो यायचं तर 12च्या आरतीला यायचं दुपारी रात्रीनंतर काही विशेष नाही त्याच्यामुळे 12च्या आरतीला येतो. आता चाललोय आपण वडीचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला ते ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत. तर आता मडीला आलेलो आपण नाही प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट मंदिर पुढे आपल्या आता डायरेक्ट मध्ये झालेलो आहे चेक करा आलो इथून या साईडला गाडी आलं साईडला तर आता मध्ये आलेलो आहे चेक करू शकता इथं मंदिर आहे आणि याला पण रुद्रेश्वरला पण लावलंय तिथं पण जाऊ जरा आराम भेटतो मित्रांना हे गेला काय म्हणते सोन्या काय हॉगर हे हॉगर असं काहीतरी मला माहित नव्हतं असं नाव तर असं काहीतरी लावलेलं इथं मस्त खाली पाणी झालं आणि वर पण जरा बरं वाटतंय उन्हापेक्षा तरी चांगलं बरं आहे. तर आता इथं आलो मित्रांनो बघू शकता इथं काही गर्दी वर पण गर्दी होती खाली पण गर्दी आहे गर्दी मित्रांनो आता इथून वर चांगलं आपण डायरेक्ट नाथांचं दर्शन घेण्यासाठी शॉर्टकट विषय नाहीये शॉर्टकट विषय इथं खाली आहे पण आपण डायरेक्ट इथं वर आलोय आता इथून येणार जाणार डायरेक्ट नाथांच्या दरबारात. तर मित्रांनो आता मेन आपण मंदिरात आलेलो आहे तुम्हाला आता एक क्लिप दाखली तर मित्रांनो पाया पडून आता बाहेर निघलेलोय तर आता उन्हात आलोय आता सावलीत चाललोय. तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलंच दर्शन वगैरे घेतलंय तर आता याच्या पुढचा ब्लॉग पण चांगलाच होणार आहे. आता आपण जाणार आहे तर गुफेत ध्यान गुफा जी होती महाराजांची नाथबाबांची जी ध्यान गुफा होती त्याच्यात जाण्यात आलं आपण तर हारायला तर इथून आतमध्ये जायचं आपल्याला इथं आम्ही इथं बा किती गर्दी जाण्यासाठी तुम्हाला दाखवायचं म्हणून जावंच लागेल सगळं इथं दरवाजा आहे आतमध्ये जायला आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो काय करतो मित्रांनो असं काय मंदिर आहे आतमध्ये आणि इथं झिरो व्हिजिबिलिटी इथं माझा मित्र आला वर चष्मा लागला मित्रांनो आणि आता असं काही खाली उतरायला रस्ता काही दिसत खाली मला टॉर्च लावलाय तर तुम्हाला काही दिसत नाही आता इथून असं खाली चेक करावं इथून काय हाय चला मित्रांनो ओम नमो आदेश निरंजन मित्रांनो असं काय ध्यान मंदिर आहे आतमध्ये चेक करा हे मंदिर आतमध्ये इथं काही राज वगैरे असं काही नाही चेक करा फक्त इथं एक मंदिर आहे महादेवाचं मित्रांनो असं बंद इथं ध्यान मंदिरमध्ये आणि आता आपण चालू बाहेर परत मित्रांनो इथं अशी खिडकी सगळ्या राज खायला भेटतो चला मित्रांनो आता वरून पण आलेत खालून पण चालते त्याच्यामुळे जरा हो दादूस जा एक साईडच आहे खाली बघ फक्त नाही तर आहे तसंच काय चला नाही आता कोण नाही चला आता तर मित्रांनो आत्ताच त्या ध्यान मंदिरातून बाहेर निघले आणि आता इकडं हत्तीच्या कानातून कानिपनाथ जलमले याची मूर्ती तर ती चाललोय आता मॅट सगळ्यात तापली ती मॅट टाकली देण्यासाठी मित्रांनो ही मूर्ती कसं मित्रांनो इथं पण असंच ही मूर्तीचं तोंड आहे ना आधी पलीकडून होतं आता अलीकडून केलंय का त्याचं रिझन आतापर्यंत पण नाही कळलेलं आणि इथं ते तुम्ही मडीचे मुलं वगैरे ते नावाखाली फोटो काढतात ते नाव हॉकी तर राहिलं आणि आता हे मेन मंदिराचं इंटरनेट यामध्ये त्याला आय डोंट नो हे मेन इंटरनल आणि हा जो दरवाजा आपण त्याच्यातून इथं दर्शन घ्यायला गेलो होतो आता सध्या गर्दी तिथं आणि इथं बाय मंदिर आणि तर आपला फोटोग्राफी करताना आता मित्रांनो ओम नमो आदेश टाकावं इथं आल्यावर आता कोणत्या नाथांच्या दरबारात जायचं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी अहिल्यानगर मधून आहे आणि अहिल्यानगरच्या आसपास आहे अहिल्यानगर तुम्हाला माहिती नाथांचं नुसतं नाथांचे मंदिर आहे तिथं
तर सांगा मला कोणत्या मंदिरात जाऊन कोणत्या नाही. आता पाहून घ्या एकदा कसा इंटरनेस भाई चाल ना काटा येतो अंगावर. चल तर आता जाऊ आपण खाली. तर एक सांगायचं राहील इथं अन्न छत्रालय संस्थेचं अन्न छत्रालय इथे जाऊन तुम्ही जेऊ शकता. रोज असतं का नाही दोन मला माहित नाही रोज असतं का कधी कधी असतं पण आज तर उघड्याचे चेक करायला. तर आपला मित्र आला गाडी घेऊन राहिला सुख करायला. गाडी घेऊन राहिला का तर गाडी गरम झाली आता शिटाव पाणी टाकायचं. इथं पाणी इथं गाडी आणली आता पाणी टाकायचं. असं काय उन्हाळ्यात जुगाड करावं लागतं. गाडी लावली का उन्हात तर इथं पाणी नाही का इथं संस्थेचंच पाणी येतं. आणि इथं आता आमची गाडी गरम उन्हात आम्ही तिथे लावली होती आणि तिथं आता इतकं गरम झालं शिटकी आम्ही डायरेक्ट पाणी टाकले. पाणी टाकून आता जरा गार करून मग बसू. मित्रांनो आता इथून निघू मडीतून चेक करावाई. चला मित्रांनो आता इथून निघूया. मित्रांनो हे माग ते दिसतंय मेन एंट्रन्स आहे मडीच. तर तुमच्या व्हिडिओ वगैरे मध्ये पाहिला पाहू शकता. मी तुम्हाला सांगितलं ते मूर्ती वगैरेचं तोंड वगैरे तर मी तुम्हाला आता दाखवतो की काय विषय होता. हा विषय होता. ते झेंडा दिसतोय ना इथे तोंड दिसत होतं नाही. तर मित्रांनो फायनली आपण आलो महाकाल की नगरी वृद्धेश्वर. वा 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 वा. तर मित्रांनो ह्या देवाला ना म्हातार देव पण म्हणून ओळखतात. इथं पण गर्दी बाई गुरुवार आहे आज सगळी. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलं सावरगाव मध्ये भर पब्लिक मध्ये घ्यायचंय ब्लॉक करायचं चॅलेंज. तर ते इथं पण कंटिन्यू आहे मडील पण कंटिन्यूच होतं. तुम्ही चेक केलं असेल तर हे कंटिन्यूच राहणार. तर मित्रांनो मंदिरातून बाहेर आलेलं आहे मंदिर आहे दाखायचं विसरलो मित्रांनो मी तुम्हाला. आतलं तर दाखवलं मित्रांनो पिंड वगैरे कशी. चला आता घरी. आता जाता आता ना ब्लॉग एंड काढतात पण काय माझे मित्र बसलेले इथे दिसले तुम्हाला तर सांगू हेच मित्र ते येतं ते मला सबस्क्राईब नाही करत ते मित्र माझ्या इथं बसलेले इथं. तर चला बस आता बस झालं ब्लॉग वगैरे इथं सेंड करू. पुढचा ब्लॉग कोणत्या टॉपिक वर किंवा कुठं जाऊ काय करू सांगा नक्की. आणि तो मित्र मला सबस्क्राईब करतो तो तुम्ही मित्र आलाय आणि ते सबस्क्राईब नव्हते करत ते तिथं बसलेले ते माकडाच्या रूपात. तर बाय.